विदर्भात पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागानं चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी केला आहे, तर नागपूर, भंडारा आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे। 29 ते 31 जुलै दरम्यान विदर्भासह उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या काळामध्ये विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसानं नागपूर शहराला चांगलंच झोडपलं। मंगळवारी अवघ्या 6 तासामध्ये 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या अतिवृष्टीमुळे सन हॉटेल, फ्लायओव्हर, नरेंद्रनगर, गिट्टी खदान, कन्नमवार नगर आणि मनीष नगरसह अनेक परिसरातील घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। त्याबरोबरच खामला भागामध्ये देखील असलेल्या सोमलवार शाळेबाहेर 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। दुसरीकडे नवजीवन कॉलनी, शांती निकेतन कॉलनी या परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरलंय। नागपूरच्या छत्रपती चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठलं, त्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान विदर्भामध्ये हवामान विभागानं पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। भारतीय हवामान विभागानं दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टीचे आदेश दिले। नागपुरातल्या सोमलवार शाळेत 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। पाणी साचल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची तारांबळ उडाली। विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली। सिमेंट काँक्रीटचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू असल्यामुळे शाळा परिसरात पाणी साचल्याचा आरोप पालकांनी केला आहे। सिस्टम आहे त्या सिस्टमला दुरुस्त केलं पाहिजे। गेल्या 2 वर्षापासून काम सुरू आहे। अनबिलिव्हेबल की जो काम आहे ह्या प्रशासनाने या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे। आधी काम होतं काम गेल्या 2 वर्षापासून होत आहे। त्यांना कळायला पाहिजे शाळेत 4000 विद्यार्थी आहे। 4 विद्यार्थ्यांचे आज बघा हाल कसे होत आहे। त्यांनी सिस्टम आता लवकरात लवकर हे रस्ता दुरुस्त केला पाहिजे। खूप त्रास आहे सर, खूप त्रास आहे। किती विद्यार्थी असतील आतमध्ये आता तर अर्धे गेले, अर्धे आहे अजून। ऑटो एकही निघू नाही शकत। कमीत कमी 80% ऑटो व्हॅनवर डिपेंड आहो मी। 80% ऑटो सगळे आतमध्ये आहे। किती विद्यार्थी आतमध्ये? 800-900 विद्यार्थी आहे। स्थिती कशामुळे निर्माण झाली ते? हे काम नाही का किती वर्ष झालं शाळेच्या आधी सुरू व्हायच्या आधी काम करायला पाहिजे। कामच नाही केलं त्यांनी, काहीच काम नाही केलं, पूर्ण खदून ठेवलं आहे। मुसळधार पावसामुळे नागपूरच्या PWD विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला नरेंद्रनगर अंडरपास पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। पाणी निचऱ्यासाठी केलेल्या सर्व उपाययोजना फेल ठरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। अंडरपासमध्ये एक कारही पाण्यात अडकून बुडल्याची घटना घडलेली आहे, तर नियोजन आणि निधी खर्च करून देखील दरवर्षी हाच प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। मुसळधार पावसामुळे नागपूरच्या स्वावलंबी नगरामध्ये एका घरात पाणी शिरल्यानं नागरिक अडकलेले होते। यावेळी मनपाच्या फायर टीमनं तातडीनं घटनास्थळी पोहोचून एका महिलेला खुर्चीवर बसवून सुरक्षितपणे बाहेर काढलं। शहरातील इतर अनेक भागांमधून देखील रेस्क्यूसाठी नागपूर मनपाला कॉल आले होते आणि त्यानुसार संबंधित भागामध्ये जाऊन रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील अशक्य झालंय। या परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेनं तातडीनं मदत कार्य सुरू केलं। शहरातील विविध भागांमधून नागरिकांकडून रेस्क्यूसाठी अनेक कॉल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेची पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। नागरिकांच्या बचावासाठी महानगरपालिकेकडून JCBचा देखील वापर करण्यात येतोय। रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावामध्ये अचानक ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस कोसळला। अवघ्या काही वेळामध्येच संपूर्ण गावाला नदीचं स्वरूप आलं आणि रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले। या पावसाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून गावात पाणीच पाणी साचल्याचं चित्र आहे। सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। रायगडच्या माणगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मुसळधार पावसामुळे लोणेरे विद्यापीठाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेलाय। विद्यापीठ परिसरात जवळपास 2 फुटांपर्यंत पाणी साचलं असून रस्त्यावरती पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। प्रशासनाकडून परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात येत आहे। विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन आहे। रायगड जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातल्या 28 पैकी 23 धरणं ही 100% भरली आहेत। धरणांमध्ये एकूण 95% साठा सध्या आहे।
पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत आणि सध्या धरणामधून मोठ्या क्षमतेनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. पाऊस कायम राहिल्यास लवकरच इतर धरणं देखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये सर्वात कमी पर्जन्यमान नोंदवलेल्या लातूरच्या चाकूर तालुक्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळलेल्या मुसळधार सरींमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आणि अनेक रस्त्यांवरती पाण्याचे प्रवाह वाहू लागले. यंदाच्या हंगामात प्रथमच चाकूर शहरातील रस्त्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे दिसून आलं. तर या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं तर रस्त्यांलगतच्या छोट्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. या पावसामुळे भंडारा तालुक्यातल्या कारधा साकोरेतील सराटी ते सोमनाळा आणि लाखनीतील नवेगाव कोका ते खडकी हे 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्याचबरोबर हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला असून बिनसिंचनाच्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे. गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली. पुजारी टोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा 88% गेलाय. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनानं धरणाचे 6 दरवाजे उघडून नदीत 4862 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस पडला. त्यामुळे साकोली तालुक्यातील सुंदरी या गावामध्ये असलेलं खासगी मालगुजारी तलाव तुडुंब भरलाय. क्षमतेपेक्षा अधिक झाल्यामुळे काल पहाटेच्या सुमारास तलाव फुटला आणि यामध्ये 3 ते 4 शेतकऱ्यांची शेती खरडून निघालेली असून लागवड केलेलं भात पीक देखील अक्षरशः वाळून गेलंय. तलाव फुटल्यामुळे यातून निघालेला पाण्याचा लोंढा हा परिसरातील शेतीमध्ये शिरल्यामुळे शेतशिवार जलमय झालंय. नुकतीच लागवड केलेली भात पिकाची शेती पाण्याखाली आल्यामुळे आता तातडीनं पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुंदरी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. उजनी आणि वीर धरणातून येत असलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागलेली असून वाळवंटातील मंदिरात पाणी शिरलंय. यासोबतच संपूर्ण वाळवंट पाण्याखाली गेलेला असून आता सर्व घाटांना पाणी लागल्यामुळे भाविकांना स्नानास मनाई करण्यात आली आहे. पाण्याचा वेग अजूनही जोरात असून पाणी पातळीमध्ये वेगानं वाढत असल्यामुळे कोणीही स्नानासाठी चंद्रभागेत न उतरण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीनं बाधित झालेल्या पालघर जिल्ह्यासाठी राज्य सरकार विशेष पॅकेज देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये नियमांपेक्षा अधिक मदत देण्यासाठी पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पालघर, डहाणू आणि तलासरीतील 4197 कुटुंबांना तातडीची मदत दिलेली असून पुरामुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांसाठी 584 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. तसंच वसई विरारमध्ये पाणी साठवण्यासाठी होल्डिंग पॉट्स उभारणे, त्याचबरोबर मित्राअंतर्गत पालघरसाठी स्वतंत्र विशेष आराखडा तयार करणे याचं देखील बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील खरीप हंगामातील पेरणीवरती मोठा परिणाम झालाय. 2026-27च्या चालू वर्षामध्ये शहरात सरासरी 82% पेरण्या पूर्ण झाल्यात. मात्र मागच्या वर्षी याच काळामध्ये ही आकडेवारी 92% इतकी होती. म्हणजेच पेरण्यांमध्ये 10% घट नोंदवली गेली आहे. विभागानुसार नाशिक विभागामध्ये सर्वाधिक 86% पेरण्या झाल्यात, तर नागपूर विभागामध्ये सर्वात कमी म्हणजे 68% पेरण्या पूर्ण झाल्यात. एल निनो इफेक्टमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष पेरणीची टक्केवारी सरासरी 10% घसरल्याचं दिसून येत आहे. उशिरा का होईना पावसानं हजेरी लावल्यामुळे यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांची लागवड पूर्ण केली. वेळोवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून पावसानं उसंत दिली आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतात निंदण, दरवण आणि खतपाणी देण्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी 90% पेरण्या आटोपलेल्या असून खत दिल्यानंतर पुन्हा चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. विरारच्या मांडवी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्यांमध्ये छताला मोठमोठे तडे गेल्याचं समोर आलंय. शिक्षकांची नियुक्ती आणि शाळेच्या दुरुस्तीबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पालकांनी केलाय. त्यामुळे संतप्त पालकांनी वर्गखोल्यांना टाळं ठोकत थेट वर्गाबाहेर शाळा भरवली
आणि शिक्षण विभागाचा निषेध नोंदवलाय. दरम्यान तातडीनं शाळेची दुरुस्ती झाली नाही तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात वर्ग भरवून तीव्र आंदोलन करू असा इशारा पालकांनी दिला. नाशिक जिल्ह्यात काल दुपारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. सुरगाण्यातील बोरगाव परिसरामध्ये सलग तिसऱ्या सौम्य भूकंपाचा धक्का बसलाय. दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसरामध्ये पुन्हा हादरल्याने आठवड्याभरामध्ये 5 ते 7 धक्क्यांनी आदिवासी ग्रामस्थ भयभीत झालेत. तर मेरी संस्थेच्या म्हणण्यानुसार मुसळधार पावसामुळे भूगर्भातील खडकांवरती पाण्याचा दाब वाढल्यामुळे हे आधरे बसतात. दरम्यान कुंभमेळा प्रशासनानं त्र्यंबकेश्वरमध्ये विशेष भूकंप मापन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलेला असून नागरिकांनी घाबरू नये आणि अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. मुंबईत मराठवाडा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण कक्षाचं कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी पुढील 7 दिवसांमध्ये आवश्यक अधिकारी कर्मचारी भरून कक्ष पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती देण्याचा 5 जूनचा शासन निर्णय तात्काळ राबवावा. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राचे प्रलंबित प्रस्ताव तातडीनं निकाली काढावेत असंही सांगण्यात आलं. तसंच तालुका वंशावळ समितीला मुदतवाढ देण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी धाराशिवमध्ये मुसळधार पावसामध्ये देखील मोठा मोर्चा निघाला. आरक्षण उपवर्गीकरण समितीच्या वतीनं निघालेल्या या मोर्चामध्ये आंबेडकरी जनता, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. जिजाई चौकापासून सुरू झालेला मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवरती टीका करत 27 आमदारांनी पत्र देऊन देखील मुख्यमंत्री भेटत नसल्याचा आरोप केलाय. त्याबरोबरच जबरदस्तीनं उपवर्गीकरण करू नये असा इशारा देखील त्यांनी दिला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या 900 खटांच्या अत्याधुनिक ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामध्ये आढावा घेतला. रुग्णालयाची वीज जोडणी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी, इमारतीची स्वच्छता आणि शासनानं मंजूर केलेल्या 1078 पदांची भरती तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. रुग्णालयाची इमारत पूर्ण झालेली असली तरी वीज जोडणीच्या कामामुळे सेवा सुरू होण्यास विलंब होत असल्याचं बैठकीत समोर आलं आणि यामुळे हे काम फास्ट ट्रॅकवरती पूर्ण करण्याचे आदेश शिंदेंनी दिलेत. या 900 खाटांच्या संकुलामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला बाल रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनद्वारे इनकमिंग आणि आउटगोईंग अशा दोन्ही प्रकारच्या संपर्कांची सुविधा उपलब्ध होणार आहे. समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसताना देखील मच्छीमारांना किनाऱ्याशी अखंड संपर्क साधता यावा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीनं मदत मिळावी, त्याचबरोबर हवामान आणि सुरक्षेसंदर्भामध्ये महत्त्वाच्या सूचना वेळेवरती प्राप्त व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन केलेलं असताना तुमची भूमिका वेगळी का आहे, तुमची भूमिका पंतप्रधानांच्या भूमिकेशी विसंगत का आहे, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. तसंच राज्य सरकारला धोरण स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. या प्रकरणात पुढील सुनावणी आज होणार आहे. पीओपीच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करण्यास पूर्ण बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आणि केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या बदलत्या मार्गदर्शक तत्वांविरोधात ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेला मूर्तिकार संघटनांनी आव्हान दिलेलं असून मुंबई उच्च न्यायालय सध्या त्या याचिकेवरती सुनावणी सुरू आहे. काल राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा नाशिक दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या नियोजनाचा आढावा घेतलाय. पावसाळ्यात मेळा होणार असल्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान असल्याचं सांगत तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं कुंभमेळा अधिक चांगला होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला आहे. विरारमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलावरती मंत्रतंत्राद्वारे उपचार करण्याचं आमिष दाखवून
त्याच्या आईचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्याचबरोबर एका मांत्रिकाच्या भूमिकेचा देखील तपास सुरू आहे। या प्रकरणात झालेल्या तक्रारीनुसार आरोपी अजय कमळाकर राऊतनं आधी महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिला अर्नाळा परिसरातील एका रिसॉर्टमध्ये नेऊन तिच्यावरती दडपण आणून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। याच प्रकरणामध्ये नाव आलेला अजय राणा हा वसई किल्ला परिसरामध्ये मंत्रतंत्राद्वारे उपचार करत असल्याचं आरोपीनं त्या पीडित महिलेला सांगितलेलं होतं। आरोपी अजय राऊतनंच त्या पीडित महिलेला मांत्रिकाकडे नेलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे याच व्यक्तीविरोधामध्ये याआधी एका तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा वसई पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्याची माहिती हाती आली आहे। बारामती शहर पोलीस ठाण्यात एका महिला वकिलाच्या तक्रारीवरून पोलीस हवालदार रमेश मोहन जाधव याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीनं लग्नाचे खोटं आश्वासन देऊन दीर्घकाळ सहजीवन ठेवलं, आर्थिक फसवणूक केली आणि मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय। खडकी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला जाधव सध्या कुर्डुवाडी इथे राहतो। या प्रकरणी कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स, आर्थिक व्यवहार आणि इतर पुराव्यांच्या आधारे बारामती शहर पोलीस तपास करतायत। नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस चालकाकडून महिला प्रवाशाला शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय। काही महिला प्रवासी NIT स्टॉपवरती उतरत असताना चालकानं अचानक दरवाजा बंद केला, तेव्हा एका महिलेच्या हाताला प्लास्टर घातलेलं होतं। दरवाजा बंद होत असताना हाताला लागल्यामुळे महिलेला दुखापत झाली आहे। तर महिलेनं चालकाला मी खाली उतरण्याआधी दरवाजा का बंद केला अशी विचारणा केली असता चालकानं शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवीगाळ केलेल्या चालकावरती कारवाईची मागणी सध्या करण्यात येते। जालना शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे। राज्य कर विभागाच्या महिला अधिकारी सुवर्णा लोहिया आणि खासगी कर सल्लागार अक्षय लोढा यांना एका इलेक्ट्रॉनिक दुकानदाराकडून 60,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलंय। इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करून देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि तडजोडी अंती कार्यालयामध्येच लाच स्वीकारताना दोघे अडकलेत। या प्रकरणी दोघांना देखील अटक करून कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बुलढाण्यात मोठी कारवाई केली। बीबी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश रामभाऊ नांगरे यांना तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलंय। 6 ते 7 हजारांची मागणी करून तडजोडी अंती 5,000 ठरले होते। तर एसीबीनं लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बस थांब्यावरती सापळा रचून कारवाई केली आहे। आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9च्या पथकानं कुख्यात गुंड जुल्फिकार बेहलीम आणि त्याचा भाऊ मोहसिन बेहलीम यांच्यासह 12 सराईत गुन्हेगारांना अटक करून खंडणीखोर टोळीविरोधात मोठी कारवाई केली आहे। या टोळीनं एका बांधकाम व्यावसायिकाकडे 25 लाख रुपयांच्या खंडणी मागित करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। तर गुन्हे शाखेच्या युनिट 9च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी मांद्रे परिसरामध्ये सापळा रचून आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी जुल्फिकार बेहलम याच्यावरती याआधी देखील मकोका अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती आहे। दरम्यान या टोळीनं मुंबई परिसरातील अनेक व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे या टोळीकडून खंडणीची मागणी किंवा वसुली झाली असल्यास नागरिकांनी गुन्हे शाखेच्या युनिट 9 किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पुण्यातील एका व्यावसायिकाला लुबाडण्याच्या प्रकरणात खेड शिवापूर पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजय मेसरी या दोघांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। मुंबईच्या खार पोलीस ठाण्यातील अंमलदार अनिल जाधव यांच्या विरोधामध्ये लाचखोरीचा गुन्हा दाखल झालाय। हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा 2,500 आणि मागील 4 महिन्यांचे मिळून असे 10,000 लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर यामधील 5,000ची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचं एसीबीच्या तपासामध्ये उघड झालंय। हॉटेलवरती कारवाईची धमकी देत लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली आहे आणि या प्रकरणी पोलीस निरीक्षक रजनी उंबकर अधिक तपास करतायत। अनिल जाधव यांची चौकशी करून जबाबही नोंदवण्यात आलाय।